So I had to explain you about Bayer. In your notes, you will write non-climatic only. In your notes, it is given non-climatic. In our syllabus, it is given non-climatic. However, if you see Bayer fruit, हे तुमच्या सिलेबसमध्ये जेव्हा चेंज होईल तेव्हा चेंज होईल. But understand this. In Bayer fruit, what are climatic fruits? When the fruit start developing and ripening, increase in respiration rate and increase in ethylene production is seen. मी तुम्हाला तो चार्ट दाखवलेला क्लायमेट्रिक पीकचा. The Indian bear, Gyrippus mauritiana, usually it shows this climatic type of ethylene and respiration rise. It's typical of climatic fruit. It shows climatic rise in respiration. That's why it is considered as a climatic fruit. आता आपल्या सिलेबसमध्ये त्याला नॉन क्लायमॅटिक मध्ये टाकलं असेल, बट here is 2000चा रिसर्च आहे हा. It is a climatic fruit. Then this research 2013 Indian bear Gyrippus mauritiana. Okay, bear fruit has climatic respiratory behavior. It shows rise in ethylene and rise in climatic respiration at the time of ripening. Therefore, it is considered Indian bear is considered a क्लायमेट्रिक फ्रूट. ओके, आता नोट्समध्ये नॉन क्लायमेट्रिक आहे, सिलेबसमध्ये नॉन क्लायमेट्रिक आहे, तर त्याला नॉन क्लायमेट्रिक लिहा. इन केस जर तुम्हाला क्वेश्चन आला बेरवरती आणि नॉन क्लायमेट्रिक जर आन्सर असेल त्याच्यात, तर नॉन क्लायमेट्रिक लिहा. हवेवर आपण पण घरी जर बघितलं, बोरो आणली आपण घरी, बोरो आणली तरी ते पिकतात किंवा हिरवी बोरं असतात, ते हळूहळू येलो ऑरेंज होतात. It shows climatic peak and climatic respiration rise, ethylene production. आणि ज्या फ्रुट्समध्ये हे इथिलीन आणि रेस्पिरेशन इन्क्रीज होतं ॲट द टाइम ऑफ मॅच्युरिटी, तसल्या फ्रुट्सलाच क्लायमेट्रिक फ्रुट्स म्हणतात. ओके, टिपिकल ऑफ क्लायमेट्रिक फ्रुट्स, Gyrippus mauritiana. So this was the explanation I wanted to give. However, नोट्स किंवा आपल्या ह्याच्यामध्ये ते नॉन क्लायमेट्रिक मध्ये आहे, तर आपल्याला एक्झाम मध्ये मार्क्स मिळण्याशी मतलब आहे, तर नॉन क्लायमेट्रिक टाकून देतो. क्लिअर एव्हरीवन? Yes, ma'am. आपल्या Yes, ma'am. सिलेबस मध्ये चेंज होईल, जेव्हा होईल तेव्हा होईल. बट एनिवे, सो फ्रॉम सिलेबस पॉइंट ऑफ व्यू, पुट इट एज नॉन क्लायमेट्रिक. Otherwise, where you can consider it as a climatic, तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. ओके, सो लेट स्टार्ट विथ आवर व्हेजिटेबल क्रॉप्स. क्लायमेट्रिक म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. जे फ्रुट्स हार्वेस्ट केल्यानंतर राईप होतात, त्यांच्यात फास्टर राईपनिंग होते, इथिलीन इन्क्रीज होतं, रेस्पिरेशन इन्क्रीज होतं, तसल्यानं आपण क्लायमेट्रिक फ्रुट्स म्हणतो. ओके, सो नाव विल स्टार्ट विथ कल्टिवेशन ऑफ ब्रिंजल. इट बिलॉंग्स टू सोलॅनेसी फॅमिली. आजच एक आर्टिकल होतं, एकच मिनिट दाखवते. टुडे वी विल हॅव लेक्चर टिल 3 o'clock. So let me just show you today's article. तुमचं ICAR, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्च, त्यांनी हे ब्रिमॅटो चालू केले, ब्रिंजल अँड टोमॅटो. बघितलं का तुम्ही? Yes, ma'am. आज 4 दिवसापूर्वी न्यूजमध्ये होतं. So they have started this brimato, brinjal and tomato on the same plant. So what they are doing is they are grafting tomato and brinjal on the same plant. पण हे कमर्शियली फार्मर्स साठी नाही आहे. ओके, दिस इज फॉर विच पीपल who are in cities, urban suburban areas, who want to do vertical gardening or who want to do terrace gardening. त्यांच्या घरामध्ये कुंडीमध्ये झाडे लावायचे किंवा त्यांच्या बॅकयार्डमध्ये, मागच्या गार्डनमध्ये त्यांना झाडे लावायचे, त्यांच्यासाठी हे आहे, शेतकऱ्यासाठी नाही. ओके, सो इन दिस व्हॉट दे आर डुईंग, दे आर ग्राफ्टिंग बोथ ब्रिंजल अँड टोमॅटो ऑन द वन सेम प्लांट. ह्याच्यामध्ये रूट स्टॉक वगैरे पण आहे, आणि फ्रॉम दॅट यू विल गेट, that's how you will get 2 plants. Okay, tomato and brinjal on the same plant. Okay, KVK Baramati has also developed tomato.
पोटॅटो अँड टोमॅटो. खाली जमिनीत पोटॅटो येणार, वरती टोमॅटो येणार. वाय? बिकॉज ऑल दिस बिलॉंग टू सोलॅनेसी फॅमिली. हे इंटरस्पीशीज इंटर जेनेरिक आहे, एकच त्यांची फॅमिली आहे आणि त्या सोलॅनेसी फॅमिलीचे हे वेगवेगळे प्लांट्स आहेत. ओके, नॉट generic or species. They are from same family. That's why you can do this grafting in the brinjal, tomato, potato, chilies ला पण तुम्ही ट्राय करू शकता, त्याच्यामध्ये हे यूज. सो नाव वी आर डुईंग सोलॅनम मेलन्झेना. तुमचं ब्रिंजल आहे. Family Solanaceae. Origin is your India. So India ranks second after China. व्हाईट ब्रिंजल जे आपण बाजारात आपल्याला एक पर्पल ब्रिंजल असतं आणि वी हॅव व्हाईट ब्रिंजल ऑल्सो. सो व्हाईट ब्रिंजल आर कन्सिडर टू बी गुड फॉर डायबेटिक पेशंट्स. In brinjal there are 4 different types of styles. On that basis they are known as long style, medium style, pseudo short or short style. स्टाईल म्हणजे आपण फ्लावर मध्ये जे female part आहे, gynoecium आहे, so this is your stigma, the green part, the tube structure is your style and below are your ovaries. Okay, so in this case here you can see ही जी फर्स्ट आहे ती लॉंग स्टाईल आहे, तुमच्या जे हे अँथर्स आहेत त्याच्यावरती जाते. नेक्स्ट वन, इट इज ॲट द लेवल विथ द अँथर्स. हे तुमचे येलो कलरचे अँथर्स आहे अँड द अदर वन इज इनसाइड द अँथर्स. सो ऑन दॅट बेसिस दिस आर डिफरंट स्टाईल और हेट्रो स्टाईल आपण ह्याला म्हणतो. हेट्रो डिफरंट स्टाईल, लेंथ ऑफ द स्टाईल. हेट्रो स्टाईल इज ऑब्झर्व्ड इन ब्रिंजल. Okay. Soil and climate, warm conditions crop आहे. Hot and humid climate is suitable. So warm conditions, so it will not tolerate your frost. On an average 20 to 30 degrees Celsius of your temperature is suitable. Soil, तुमचं sandy loam soil, pH 5.5 to 6 तुमचं pH आहे. Loamy sandy loam soil 5.5 to 6, 6.5 पर्यंत pH वरती easily you can grow your brinjal. There are different varieties. Krishna variety, resistant to lodging. Lodging म्हणजे काय? Plant is tall, hardy and resistant to lodging. तुमचे झाडं वागतात. ओके, वॉटर लॉगिंग नाही. लॉगिंग इज डिफरंट, लॉजिंग इज डिफरंट. आता एक्झाम्पल, जोरात पाऊस पडला किंवा वारा आलं तर ते झाड लवकर पडणार नाही. ओके, एग शेप फ्रुट्स. आता ब्रिंजलमध्ये आपण बघतो युजली एग शेप फ्रुट्स असतात. साईज ऑफ द फ्रूट, कलर ऑफ द फ्रूट, स्पाईन, त्याला आपल्या जे कॅलिक्स एंड असतं, पेडंकल असतं, त्याला स्पाईन्स असतात, काटे असतात. ऑन दॅट दिस आर डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फ्रुट्स. स्ट्राइप्स आर देअर ऑन पर्पल फ्रुट्स, व्हाईट स्ट्राइप्स आर देअर. तुमचं व्हाईट फ्रूट वरती ग्रीन कलर असतो, ग्रीन आणि व्हाईट स्ट्राइप्स. तर such varieties you can distinguish. So Krishna is a purple color with white stripes. On an average 480 quintal, 1 quintal is 100 kilogram per hectare can be obtained from this Krishna variety. मांद्री गोटा. मांद्री हे पुण्याच्या शेजारी जर तुम्ही गेलं, मांद्री फार्म, मांद्री जिथे NRC ग्रेप्स आहे, नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स इज प्रेझेंट इन मांद्री. पुण्याच्या इथे हडपसरच्या पुढे मांद्रीला ते आहे. तर तिकडे ही व्हरायटी डेव्हलप झाली आहे. एका मांद्री विलेज मध्ये ही व्हरायटी डेव्हलप झालेली आहे. मांद्री गोटा, लोकल जम्प प्लाझम. तिकडे ही जी व्हरायटी लोकली सिलेक्शन आहे, म्हणजे त्या एरियातली व्हरायटी आहे, ती आपण बघितले की त्याच्यात कॅरेक्टरिस्टिक्स आर गुड. सो यू सिलेक्टेड दॅट व्हरायटी or those plants or seeds from those plants from Mandri area, and that has been released as Mandri Gota. Round purple fruits are there with white stripes. On an average 250 quintal per hectare तुमची yield आहे. तर कृष्णापेक्षा yield थोडी ह्याच्यात कमी आहे. कृष्णाचे ऑलमोस्ट 500 क्विंटल आहे कृष्णा व्हरायटी. मांद्री गोटाची 250 क्विंटल आहे. प्रगती, नाव दिस इज अ क्रॉस बिटवीन मांद्री गोटा अँड वैशाली. ह्याच्यात पण पर्पल कलरचे फ्रुट्स आहेत. ॲव्हरेज येईल 350 क्विंटल विथ स्पाइन्स ऑन द पेडिसेल. पेडिसेल पेडंकल फ्रूटला जे पार्ट असतं कनेक्टिंग इट विथ द स्टेम बिलो द कॅलिक्स, दॅट इज अ पेडिसेल अँड इट हॅज युअर स्पाइन्स. So Vaishali, it is a cross between selection from cross between Mandri Gota and Arka Kusumakar. आता इथे जर तुम्ही बघितलं प्रगती काय होते, मग तुमचं बॅक क्रॉस होते. वैशालीचं पॅरेंट इज मांद्री गोटा अँड अर्का कुसुमाकर. प्रगती, यू आर टेकिंग वैशाली अँड अगेन क्रॉसिंग इट विथ युअर पॅरेंट मांद्री गोटा, तर हा बॅक क्रॉसिंग होऊन जातो. ओके, हिअर ऑल्सो 350 क्विंटल्स पर हेक्टर
is the yield. Then Anuradha, these are also there. Aruna is there. एक पर्पल कलर व्हायलेट कलरच्या ह्याच्यात फ्रुट्स असतात. फुले हरित MPKV, फुले जर कुठे शब्द येत असेल दॅट मीन्स इट इज डेव्हलप बाय MPKV राहुरी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. इट इज गुड फॉर खरीफ सीझन, रेनी सीझनचं तुमचं फुले हरित ही तुमची व्हरायटी आहे. हरित तुमचा ग्रीन कलरची व्हरायटी असणार आहे. प्रोपोगेशन, most of the vegetable crops we know they are propagated by seed. Most of the vegetable crops, potato मध्ये आपण ट्यूबर वापरतो. Otherwise seed easiest method of propagation is seed. If you are using hybrid varieties you will require 120 to 150 gram of seed. If you are using local varieties you will have 600 to 700 grams of seeds per hectare. Okay, you can grow it in 3 seasons, May June समर मध्ये, ऑगस्ट सप्टेंबर तुमचं रेनी सीझन मध्ये, डिसेंबर जानेवारी तुमचं विंटर सीझन मध्ये. ओके, डिस्टन्स डिपेंडिंग ऑन लोकल और हायब्रिड व्हरायटी, डिपेंडिंग ऑन हाऊ बिग द क्रॉप इज. मग तुमचं 75 by 60, 75 by 75, 60 by 60. हायब्रिडला तुमचं प्लांटिंग डिस्टन्स हे जास्त करू शकता. Most of the fruits, most of the vegetables layout is usually ridges and furrows. Easy जातं. For irrigation it goes easy, for application of manure fertilizers, intercultural operations सगळ्याला ridges furrow हे easy पडून जातं. Manures and fertilizers. Okay, so in this case you will have 20 to 30 tons of farmyard manure, 100:50 kilogram of NPK per hectare. And nitrogen you can apply it in 3 doses, 1 month, 2 month, 3 months. At the interval of 1 month each, for 3 months you can apply nitrogen. Harvesting आपण कधी पण बघतो, आपण मी तुम्हाला स्लाइड ती दाखवली होती. मला हॉर्टिकल्चरल मॅच्युरिटी, आय ऑलरेडी एक्सप्लेन टू यू what is meant by horticultural maturity and commercial maturity. Physiological maturity and horticultural maturity हे तुम्हाला मी दाखवलेलं होतं. एकच मिनिट दाखवते. मी बहुतेक पुण्याला होते तेव्हा मी तुम्हाला हा लेक्चर घेतलेला होता. So most of the vegetables are harvested at horticultural maturity आणि fruits are harvested at physiological maturity. हे मी एक्सप्लेन केलं होतं तुम्हाला, बरोबर, की जेव्हा नॅचरली राईप होतात फ्रुट्स ती फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी आहे. मँगो आहे, बनाना आहे. पण कच्च्या फ्रुट्सला पण कधी कधी डिमांड असते. कैरी, मग आपण ती कधी हार्वेस्ट करतो, त्याला कन्झ्युमर डिमांड आहे कैरीला. कच्च्या केळी तुम्ही चिप्सला किंवा भाजीला वापरता, तर दिस बिकम हॉर्टिकल्चरल मॅच्युरिटी. म्हणजे झाडावरती पिकले नाही आहेत पण त्यांना डिमांड आहे. तर एक्झाम्पल चिलीज, ग्रीन चिलीज जे तुम्ही फ्रेश मार्केटमध्ये बघता ती हॉर्टिकल्चरल मॅच्युरिटी. जे चिली पावडरसाठी आपण रेड चिलीज घेतो ती झाली तुमची फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी. तर मोस्ट ऑफ द व्हेजिटेबल्स आर ऑलवेज हार्वेस्टेड ॲट युअर horticultural maturity. The before maturity, that's why here you are harvesting at before maturity, 60 to 70 days after planting. का बरं? कारण का तुम्ही जर वांगी खूप दिवस घरी ठेवले असतील किंवा खूप कुठले पण व्हेजिटेबल घ्या, खूप ओव्हर राईप असतील किंवा राईप असतील, तर त्याच्या आतमधले जे सीड्स असतात, मॅच्युरिटी मीन्स व्हॉट, युअर सीड्स आर डेव्हलप्ड, करेक्ट. व्हॉट इज द आयडेंटिटी ऑफ द फ्रूट बिंग मॅच्युअर, म्हणजे काय, तुम्ही जर त्या मॅच्युरिटीला ते फ्रूट हार्वेस्ट केलं आणि त्याचे सीड्स काढून जर तुम्ही जमिनीत लावले तर ते सीड्स विल जर्मिनेट. दॅट मीन्स दॅट फ्रूट इज मॅच्युअर, दॅट सीड इज मॅच्युअर. म्हणून आपण व्हेजिटेबल्समध्ये जर तुम्हाला वांग खायचं असेल आणि आतमध्ये सर पूर्ण मॅच्युअर झालेले सीड्स असतील ते तुम्हाला पेरू खाल्ल्यासारखे कडक लागतील. दॅट्स वाय वी वॉन्ट टू हार्वेस्ट मोस्ट ऑफ द व्हेजिटेबल्स बिफोर मॅच्युरिटी, बिफोर द सीड्स आर डेव्हलप्ड. काकडीमध्ये पण तुम्ही बघितलं मॅच्युअर झाली असेल, आतमधले जे सीड्स असतात ते कडक होऊन जातात, खाताना त्रास होतो, करेक्ट. सो दॅट्स वाय बिफोर मॅच्युरिटी 60 to 70 days आफ्टर प्लांटिंग. त्यामुळे ह्याच्यामध्ये इंडिकेटर काय असतात तुमचे, एक तर तुमचा कलर एक इंडिकेटर असतो ह्याच्यामध्ये व्हेजिटेबल्समध्ये, आणि खूप वेळा डेज आफ्टर प्लांटिंग और इवन साईज.
ओके. वेन दे अटेंड फुल साईज बट दे आर स्टील नॉट रायपनिंग, तर तशा टाईपमध्ये तुम्ही हार्वेस्ट करू शकता. वेन द स्किन इज ब्राईट अँड शायनी, दॅट इज अनदर इंडिकेटर. Average yield, if you are using local type of seed, yield is less, 20 to 30 ton. If you are using hybrids, तुमचे क्रॉस केलेले हायब्रिड्स असतील तर yield will be higher, डबल असते, 40 to 50 tons per hectare. Now पेस्ट अँड डिझिजेस, जर कधी तुम्ही वांगी घरी चिरून दिली असतील आईला किंवा बघत असाल आई वांग कट करताना, तर खूप वेळा वांग्यामध्ये काय येतं, अळी असते, करेक्ट. फ्रूट अँड शूट बोरर इज अ कॉमन पेस्ट ऑफ युअर ब्रिंजल. ओके. तर तो जे मॅगेट असतात, त्या आया असतात, तुम्ही ते आयडेंटिफाय करू शकता. तुमचं वांग जर तुम्ही बाहेरून बघितलं आणि त्याला जर होल असेल तर दॅट मीन्स दिस इज इन्फेक्टेड बाय फ्रूट अँड शूट बोरर. तसलं होल पडलेलं वांग जर तुम्ही आतमध्ये कापलं, त्याच्या आतमध्ये तुम्हाला ती अळी दिसते, त्याचा ब्लॅक एक्सक्रीटा दिसतो, खाल्लेला पोर्शन आजूबाजूचा ब्राऊन झालेला असतो. सो दॅट इज नथिंग बट ब्रिंजल फ्रूट अँड शूट बोरर. इनफॅक्ट ॲग्रिकल्चरला, हॉर्टिकल्चर कॉलेजला एंटोमॉलॉजीच्या कोर्समध्ये आपल्याला इन्सेक्ट्स गोळा करावे लागतात. सो दिस इज कन्सिडर्ड टू बी द इझिएस्ट पेस्ट टू कलेक्ट. बाजारात जाऊन होल पडलेले वांगी आणायचे, घरी ठेवायचे, ती अळी वांग खाते, त्याच्यातून ती प्युपेट होते, दॅट बोरर विथ द प्युपा विल फॉर्म, अँड फ्रॉम दॅट प्युपा द फ्लाय और द मॉथ विल कम आउट. आणि मग तसले मॉथ आम्ही आमच्या इन्सेक्ट बॉक्समध्ये लावायचो. तुमच्या ह्याच्यामध्ये पण असतात, टमॅटोमध्ये पण जातात, तुमच्या ओक्रामध्ये पण असतात, बट खूप कॉमन तुमच्या ब्रिंजलमध्ये असतात. यू कॅन अप्लाय सायपरमेथ्रिन 5 milliliter per 10 liter ऑफ युअर वॉटर. देन व्हाईट फ्लाय, जॅसिड्स, ह्याला जे आपण हॉपर्स म्हणतो, हे तुमचे सेल सॅप सकिंग पेस्ट आहेत. आपण खूप वेळा हे शिकलेलो आहोत. डायमिथोएट यू कॅन अप्लाय to control this white fly. Then diseases, युजली हे जॅसिड्स आणि व्हाईट फ्लाय काय करतात, तुमचे खूप वेळा सेल सकिंग सॅप जे असतात ते खूप वेळा तुमचे वेक्टर्स असतात. सो इट इज बेटर टू कंट्रोल देम ॲज पेस्ट ॲज वेल ॲज इन ऑर्डर टू कंट्रोल द डिझीज. एक्झाम्पल, लिटिल लीफ ऑफ ब्रिंजल, दिस इज अ मेजर प्रॉब्लेम, मेजर डिझीज ऑफ युअर ब्रिंजल. इन दिस पिट्यूल, तुमची लीफ, पिट्यूल साईज, लीफ साईज हे स्मॉल होऊन जाते, लीफ छोटे छोटे होऊन जातात. तो प्रॉपर your photosynthesis doesn't occur, it affects the yield of the crop. It is related to mycoplasma transmitted through jacid. So if you control the jacid, you can control this disease also. Phomosys blight, on this blight usually leaf वरती spots असतात. आपण अर्ली ब्लाइट, लेट ब्लाइट बघितलेलं पोटॅटो मध्ये. तर brown spots are seen on the leaves as well as on the fruits. That is because of this Phomopsis blight. You can use carbendazim to control this disease. Okay, so this was in short cultivation practices for your brinjal. ऍक्च्युली तुमच्या कोर्समध्ये असेच पीपीटी असायला तुमच्या कोर्समध्ये एक्सपेक्टेड आहे. वी वेंट इन डिटेल्स and we were able to cover in detail most of the crops. So now we'll go to okra, lady's finger, भेंडी, Abelmoschus esculentus. हे तुम्हाला टॅब्युलर फॉर्म मध्ये पण दिलेले आहे. तुमची जी एक्सरसाइज तुम्ही पीपीटी बनवलेली आहे, all this information is also given in tabular form for easy studying. Okay, Abelmoschus esculentus, Malvaceae तुमची फॅमिली असते. Origin is from South Africa. India ranks second in the export. It is also known as the summer season crop or king of the summer crop, summer season vegetables. तर समर सीझन मध्ये जे जे व्हेजिटेबल्स तुमचे येतात त्याच्यातलं हा वन ऑफ द कन्सिडर टू बी वन ऑफ द बेस्ट. इट इज ऑल्सो नोन एज लेडीज फिंगर और ओक्रा. लेडीज फिंगर बिकॉज इट लुक्स लाईक फिंगर्स, आपल्या बोटांसारखे ते दिसतात शेपमध्ये, त्यामुळे त्याला लेडीज फिंगर म्हणतात. इट इज king of summer season crop, that means it is a warm season vegetable crop and usually requires warm temperature. It is grown in summer months and also in rainy season. It is highly sensitive to frost. विंटर मध्ये जास्त घेत नाही आपण, समर आणि रेनी सीझन मध्ये ओकरा खूप इझिली घेतला जाऊ शकतो. डिफरंट टाइप्स ऑफ सॉइल्स आर सुटेबल. However, sandy loam and clay loam soils are the best. म्यूट करा सगळे. मी आधी पण सांगितलेलं आहे की फ्रुट्सला, व्हेजिटेबल्सला कुठे पण, आता तुमचा थेरॉटिकल कोर्स नाहीये, पण जर थेरॉटिकल असला असता, यू कॅन
always write sandy loam type of soil for any type of fruit crop. सगळ्यात बेस्ट सुटेबल सगळ्या क्रॉपसाठी सँडी लोम सॉइल इज बेस्ट. ओके. ऑप्टिमम पीएच रेंज लिटिल बिट हायर 6 to 6.8 न्यूट्रल पीएच रेंज पर्यंत ह्याचे जाते. अँड देर आर डिफरंट टाइप्स ऑफ व्हरायटीज रिलीज्ड. येलो वेन मोझॅक इज अ मेजर डिझीज ऑफ युअर ओक्रा. तर त्याच्यातले रेझिस्टंट व्हरायटीज खूप आहेत किंवा ते रेझिस्टंट व्हरायटी डेव्हलप केलेले आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे. एक्झाम्पल परभणी क्रांती, तो मराठवाडा ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी MAU परभणी, तुमची मराठवाडा ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी जी आहे परभणीमध्ये, दे रिलीज दिस व्हरायटी नोन ॲज परभणी क्रांती अँड दिस इज रेझिस्टंट टू युअर येल्लो वेन मोझॅक व्हायरस. आणि जो डिझीज आहे त्याला हा रेझिस्टंट आहे. सेम वे फुले कीर्ती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ रिलीज दिस फुले कीर्ती, दिस इज ऑल्सो रेझिस्टंट टू येल्लो वेन मोझॅक व्हायरस. ओके. Then other things they are given in, they can be grown in kharif and summer season. What are the type of the climatic conditions it is suitable, हे सगळं दिलेलं आहे. Other varieties, फुले उत्कर्षा, फुले विमुक्ता, then Punjab Padmini, Pusa Savni, Pusa Makmali. Pusa variety is developed by ICAR, Arca Anamika developed by IIHR, Indian Institute of Horticultural Research. Pusa is ICAR, IARI, sorry. Indian Agricultural Research Institute releases Pusa varieties. So propagation again by seeds, which is common for all vegetable crops. Usually for Kharif season, you can start planting in June, July. For rainy season, it takes around 8 to 10 kilograms of seed. In summer season, you can grow in January, start sowing in the month of January, February, and seed rate in summer is more, 12 ते 15 kilogram. Why it is more? Because rainy season मध्ये तुमचा प्लांटिंग डिस्टन्स हा जास्त असतो, समर सीझन मध्ये तुमचा प्लांटिंग डिस्टन्स हा कमी असतो. रेनी सीझन मध्ये प्लांट ग्रोथ ही जास्त होते, तुमचा पाऊस असल्यामुळे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ही जास्त असते, त्यामुळे तुम्हाला प्लांटिंग डिस्टन्स हा जास्त ठेवावा लागतो ॲज कम्पेअर्ड टू युअर समर सीझन. ओके. दॅट्स वाय युअर वेट ऑर द सीड रेट इन्क्रीजेस. म्हणजे एका सीड रेट कधी वाढणार, जेव्हा तुम्ही जास्त क्रॉप्स एका हेक्टरमध्ये अकोमोडेट करू शकता. जास्त क्रॉप्स, when can you accommodate more crops in 1 hectare? When the planting distance is less. So this is how you have to link this seed rate, spacing and everything. Okay. And also to the season. Why is the this spacing higher in rainy season? Because it is rainy season crop. We know in rainy season growth is more. Okay. To lay out ridges and furrow again common for your vegetable crops. For summer season, spacing is 45 by 30 centimeter. For rainy season, spacing has increased by 60 to 45 centimeter. तुमचं स्पेसिंग रेनी सीझन मध्ये जास्त ठेवल्यामुळे कमी झाडं तुमच्या हेक्टर मध्ये बसतात, कमी झाडं बसल्यामुळे सीड रेट हा कमी होतो. ओके. Then manure and fertilizer 20 to 25 tons farmyard manure. Then 150 kilogram NPK per hectare. हा पण खूप कॉमन रेशिओ आहे, 150 किलोग्राम ऑफ NPK. खूप वेळा खूप क्रॉप्समध्ये हा रेशिओ असतो. इंटरकल्चरल ऑपरेशन फॉर ऑल व्हेजिटेबल क्रॉप्स, वीडिंग इज इम्पॉर्टंट. आपण ऑर्चर्डमध्ये इंटरकल्चरल ऑपरेशन आपण ट्रेनिंग, प्रूनिंग वगैरे बघतो, पण व्हेजिटेबल क्रॉप्समध्ये वीडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज आय थिंक आय ऑलरेडी एक्सप्लेन टू यू. Because the size of the vegetable crops is less and weeds can directly compete with the vegetable crops. That's why weeding, thinning, earthing up are important intercultural operations, specifically in okra. Earthing up म्हणजे काय, पावसाळ्यामध्ये जिथे जिथे तुमचं रिजेस फरोजमध्ये जर ते रिजेस बुजत असतील, खूप जोरात पाऊस पडला, रिज आपण स्ट्रक्चर बघितलं, छोटं डोंगर सारखं दिसतं, तर ते वाहून गेलं माती, तर यू हॅव टू कीप ऑन अर्थिंग अप. ती माती परत आणून ठेवायची ते रिजेसवरती. यू कॅन ऑल्सो यूज herbicides to kill the weeds. So you can do manual weeding or you can use herbicides to control the weeds. Irrigation, most of the vegetable crops तुमचे sowing करायच्या आधी you have to apply irrigation so that the soil itself will have sufficient moisture content. After that, after sowing you can give first irrigation and त्याच्यानंतर सोईंग झाल्यानंतर किंवा ट्रान्सप्लांटिंग नंतर तुम्ही परत एक इरिगेशन देता आणि त्याच्यानंतर डिपेंडिंग ऑन द सीझन, इफ इट इज समर सीझन क्रॉप, irrigation interval will be less
4 to 5 days. If it is a winter season crop, irrigation interval will be more, 10 to 12 days. Rainy season depending on the rainfall. जर खूप ड्राउट स्पेल असेल किंवा लॉंग ड्राय स्पेल असेल तरच तुम्ही रेनी सीझन मध्ये इरिगेशन देऊ शकता. Now harvesting. So if you have gone to market and if you have seen how your mother purchases okra, then you know that we usually prefer okra which is tender, सॉफ्ट असलेला आपण भेंडी खातो. कडक झालेली, निब्बार झालेली फायब्रस भेंडी आपण खात नाही. अगेन हिअर वी आर हार्वेस्टिंग बिफोर मॅच्युरिटी. भेंडीच्या आतमधले सीड्स हे सॉफ्ट असतात, कडक नसतात. ओके, सो फ्लावरिंग बिगिन्स फ्रॉम 35 to 40 days आफ्टर सोईंग. 1-1.5 महिन्यामध्ये तुमचं फ्लावरिंग स्टार्ट होतं आणि फ्लावरिंग स्टार्ट झाल्यानंतर विदिन 5 days, 5 to 6 days आफ्टर फ्लावरिंग द फ्रुट्स विल बी रेडी फॉर हार्वेस्टिंग. ओके, ग्रीन टेंडर फ्रुट्स 5 to 7 centimeter लॉंग, जे तुमचे डिपेंड्स ऑन द व्हरायटी ऑल्सो, बट टेंडर फ्रुट्स. ओकरात आपण कसं भेंडी टेंडर आहे हे आपण कसं ओळखतो, कोणाला सांगता येईल का? कसं समजायचं की ही भेंडी सॉफ्ट आहे? बाजारात कशी आपण टीप कट करून काय कट करून टीप कट करतो आपण. टिप. आपण भेंडी घेताना जेव्हा विकत घेतो तेव्हा भेंडीचे जे टिप असतं, टिप पोर्शन, ते बोटाने तोडून बघतो ते लवकर तुटतं का, राईट? दॅट इज टेंडर. सो ते तुटलं म्हणजे ती भेंडी टेंडर आहे. मग सच सो इन मार्केट ऑल्सो वेन यू वॉन्ट टू sell the fruits, you have to bring tender fruits itself. Okay, you can harvest them alternate days. Okra, you can harvest them at the alternate date. However, if you do not harvest at proper time, if you allow the plants, allow the fruits to mature on the plant itself, then the fruits become fibrous. जर कधी तुम्ही निब्बार भेंडी आणली असेल, कट करायला जरी गेलं चाकूनी लवकर कट होत नाही, कडक होऊन जाते. आणि खाताना पण जर तुम्ही तसली भेंडी जरी तुम्ही भाजी बनवली, खाताना पण चोता लागतं, फायबर्स येतात, ते चावले जात नाही, बिकॉज फायबर्स डेव्हलप इन द ओकरा आफ्टर मॅच्युरिटी. Okay, they lose their tenderness, they lose their taste. So this is seen in the okra. Okay, yield 15 to 20 ton per hectare is the yield. Now pest and disease, white fly and jaccids. ओके, आता हे तुमचे जे जॅसिड्स आहेत, तुमचे व्हाईट फ्लाय जे आहे, व्हाईट फ्लाय इज द वेक्टर फॉर दिस येलो वेन मोझॅक डिजीज ऑफ युअर ओकरा. आपण हे ह्याच्यामध्ये पण बघितलेलं होतं, पप्पायामध्ये पण जे मोझॅक डिझिजेस होते, जे तुमचे लीफ कर्ल डिझीज, व्हायरल डिझिजेसचे होते, इवन इन युअर पप्पाया दे ऑल्सो हॅड व्हाईट फ्लाय ॲज देअर वेक्टर. ओके, so here also you have to control white fly and jaccids. You spray imidacloprid 0.5 ml per liter. Diseases, yellow vein mosaic disease of your okra, same like your papaya disease. वेन मोझॅक म्हणजे तुमची वेन क्लिअर होते, येल्लोईंग होतं, मोझॅक पॅटर्न असे पॅचेस तुमचे येल्लोईंगचे असे ब्रांचिंग टाईप पॅचेस मोझॅक दिसायला लागतं. दॅट इज द आयडेंटिफिकेशन. Powdery mildew, powder like growth you start seeing on the leaves. You can spray sulfur or dust sulfur 1.5 gram per liter मध्ये तुम्ही ह्याला स्प्रेइंग करू शकता. So this were the major pest and diseases. White fly, jacid, fruit borer. राहून गेला. फ्रूट बोरर मी मगाशीच सांगितलं, ब्रिंजल मध्ये सेम थिंग. फ्रूट बोरर यू विल सी इन ओकरा ऑल्सो. होल्स पडले असतील तर आतमध्ये नक्की आई असते. आई जर खाऊन बाहेर पडली असेल तर एक्सक्रीटा असतो. हे आपण खूप वेळा ओकरामध्ये पण बघितलेलं आहे. बट मोस्ट कॉमन इज इन ब्रिंजल मध्ये तर खूप कॉमन आहे. तुम्ही वांग आणलं, एखादं 1 किलो वांग्यामध्ये एखाद्या तरी वांग्यामध्ये आई असतेच. So now we'll go to cultivation of tomato. Again family is Solanaceae, origin is tropical America. तुमचं चिली पण ट्रॉपिकल अमेरिका आहे. तुमचं पोटॅटो पण बाहेरून आलंय. तर तुमचे हे खूप सारे व्हेजिटेबल क्रॉप्स हे बाहेरून आलेले आहेत. ते लायकोपर्सिकॉन एस्क्युलेंटम. टोमॅटो, what is the compound which it's already on the slide. The compound which gives red color to the tomato is lycopene, and that's why it is called lycopene, because
it is found in tomato. Tomato's botanical name is Lycopersicon. That's why it got the name lycopene. Same way, the compound which give orange color to carrots, त्याला काय म्हणतात? What is the name of the compound which gives orange color to carrots? Carotene. Carotenoid. Carotene. Carotene. It is carotenoid. What is the name of that carotene? Beta carotene. Beta carotene. Okay, orange color. आणि beta carotene is precursor of vitamin A. Vitamin A. इट इज प्रिकर्सर ऑफ विटॅमिन ए. त्यामुळे आपल्याला हे रेड कलरचे फ्रुट्स, ऑरेंज कलरचे पपया वगैरे खायला लावतात, बिकॉज विटॅमिन ए इज रिक्वायर्ड फॉर आय हेल्थ, बेटर आय हेल्थ. तुमचे आईजसाठी हे चांगले असतात. इवन युअर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स हॅव लॉट ऑफ कॅरोटिनॉइड्स. कलर दिसत नसला तरी येल्लो कलर असतं किंवा कलरलेस फायटीन, झियाझॅन्थिन, तुमचं लुटीन, हे तुमच्या आईजमध्ये पण हे कंपाऊंड्स प्रेझेंट असतात, लुटीन, झियाझॅन्थिन वगैरे. तर दोज आर फाउंड इन युअर लिफी व्हेजिटेबल्स ऑल्सो. So these all are known as your carotenoids. Okay, carotenoids are fat soluble. फॅट सोल्युबल आहे. तुम्ही कॅरोटिनॉइड, एक्झाम्पल टमाटर कापला आणि हाताला रंग लागतो का? नाही, कारण का ते फॅट सोल्युबल आहे. तुम्ही तेलात टाका, भाजी करताना टोमॅटो तेलात टाकला पण तेलाला रंग येतो, रेड कलर होतो, कारण का ते फॅट सोल्युबल आहे. ओके, अनदर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन फॉर यू, नॉट रिलेटेड टू द कोर्स, जस्ट इंटरेस्टिंग फॅक्ट. हे तुमचे जे कॅरोटिनॉइड्स असतात फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ हेल्थ. ओके, लायकोपिन एक्झाम्पल, तुम्ही कच्चा टोमॅटो खाल्ला तर तुम्हाला कमी प्रमाणात, तुम्हाला जे लायकोपिन भेटतं, एक्झाम्पल कच्च्या टोमॅटोमध्ये 100 मिलीग्रॅम लायकोपिन आहे, ओनली फॉर एक्झाम्पल. तुम्ही त्याच्यामध्ये 100 मिलीग्रॅम लायकोपिन आहे कच्च्या टोमॅटोमध्ये. कच्चा टोमॅटो मीन्स रॉ टोमॅटो, नॉट अनराइप, रॉ टोमॅटो. ओके, तोच टोमॅटो, same tomato I used in cooking. I put it in oil, or I have put it in oil and cooked it. Okay, again there is 100 milligram of lycopene in it. Okay, another way is I use the same tomato, red color tomato, same 100 milligrams of lycopene, त्याचे मी टोमॅटो केचप केलं. ओके, that is another way. मग त्याच्यामध्ये पण 100 मिलीग्रॅम लायकोपिन आहे. आणि चौथा वे आहे, तो टोमॅटो केचप जो मी केला तो मी पिझ्झावरती टाकला आणि त्याच्यावरती चीज टाकलं आणि त्याच्यामध्ये परत 100 मिलीग्रॅम तुमचा लायकोपिन आहे. तर ह्या सगळ्यांमध्ये पहिला होता रॉ टोमॅटो, रेड कलरचा रॉ टोमॅटो. If I eat all these 4 different types of tomato products, raw tomato, tomato cooked, म्हणजे टोमॅटोची चटणी तेलात टाकून बनवली समजा, तो टोमॅटो, थर्ड वन इज टोमॅटो केचप, अँड फोर्थ वन इज पिझ्झा बेस. ह्याचा अर्थ पिझ्झा प्रमोट करत नाही, टोमॅटो बेस म्हणजे जिथे चीज आणि टोमॅटो आहे. आउट ऑफ दिस, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ युअर लायकोपिन will be absorbed from the tomato, from the pizza. तुम्ही जर पिझ्झा खाल्ला तर तुम्ही हे पोटात गेलं तरी पण तुमची बॉडी सगळ्यात जास्त तुमचं जे प्रोसेस टोमॅटो आहे, बारीक कट केलेले किंवा क्रश केलेले टोमॅटो प्लस एनी टाईप ऑफ फॅट, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ॲब्झॉर्प्शन लायकोपिनचं होतं. सेकंड, तुमचं प्रोसेसिंग, तुमचे टोमॅटो केचप जे आहे त्याच्यातून परत तुम्हाला लायकोपिन भेटतं, कारण का तुम्ही त्याला प्रोसेस केलेला आहे. कच्चा टोमॅटो, रॉ टोमॅटो तुम्ही खाल्ला तर बॉडी त्याला जास्त ॲब्झॉर्ब करत नाही, म्हणजे प्रोसेसिंगचा इफेक्ट होतो लायकोपिन ॲब्झॉर्प्शनला. फॅट, ऑइल असेल, चीज असेल, घी असेल, फॅट जर असेल तर त्याचा इफेक्ट होतो लायकोपिन ॲब्झॉर्प्शनला. तशा टाईपमध्ये तुमच्या बॉडी लायकोपिन, बीटा कॅरोटीन हे जास्त प्रमाणात ॲब्झॉर्ब करते ॲज कम्पेअर्ड टू रॉ टोमॅटो. म्हणजे कोशिंबीरमध्ये टोमॅटो घालून खात असाल तर लायकोपिन कमी मिळतो, पण त्याची चटणी करून खाल्ली तर जास्त मिळतो. ओके, समजलं हे पार्ट? So this is known as bioavailability. How much your body can absorb. This is bioavailability apart from your syllabus. So just some information. अजून एक सेम थिंग टर्मरिक पण आहे, तुमच्या हेल्थसाठी सांगते. टर्मरिक जे आहे, हळद, हाताला लावली तर कलर नाही लागत, तेलात टाकून हाताला लावली तर कलर लागतो. त्यामुळे आपण टर्मरिक काय करतो, इट इज ऑल्सो फॅट सोल्युबल. आपण कधी पाण्यात देतं का प्यायला टर्मरिक? आपण कधी पण दुधात प्यायला लावतो, बिकॉज मिल्क हॅज
fat in it. So body will absorb turmeric much better when you are drinking it with fat. आपण कधी पण तेलात हळद टाकतो तेव्हा त्याचा कलर येतो, पाण्यात टाकला तर येत नाही. आणि अजून एक टर्मरिकचा प्लस पॉइंट इंटरेस्टिंग जो रिसर्च चालू आहे, इफ यू ॲड ब्लॅक पेपर, पायप्रिन त्याच्यात असतं, इफ यू ॲड ब्लॅक पेपर इन युअर वाईल कुकिंग फूड आणि टर्मरिक आहे, तर तुमचं कर्क्युमिन जो कंपाऊंड टर्मरिक मध्ये असतो तो बॉडीमध्ये जास्त प्रमाणात ॲब्झॉर्ब केला जातो इन प्रेझेन्स ऑफ पायप्रिन किंवा ब्लॅक पेपर. मग आता फॉरेनमध्ये हा रिसर्च चालू आहे. टर्मरिक हॅज अँटी कॅन्सर प्रॉपर्टी, किंवा ते प्रिव्हेंट करू शकतं किंवा थोड्या प्रमाणात त्याला स्टॉप करू शकतं. तर त्याच्यामध्ये हे कर्क्युमिन आणि पायप्रिन ब्लॅक पेपरचा एक्स्ट्रॅक्ट करून ते वापरतात कॅप्सूल, त्याचा बॉडीमध्ये ॲब्झॉर्प्शन हे जास्त आहे. ओके, सो अपार्ट फ्रॉम युअर सिलेबस जस्ट सम एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन हेल्थ पॉईंट ऑफ व्ह्यू. आई भाजी वगैरे करत असेल तर सांगायचं थोडं एक दोन हे पण टाकून दे, काळी मिरी, किंवा टमॅटो खात असताना टमॅटो केचपला जास्त व्हॅल्यू आहे, बॉडी ॲब्झॉर्ब जास्त करते, हेल्थ बेनिफिट त्याला जास्त मिळतो कच्च्या टमॅटो किंवा रॉ टमॅटो खाण्यापेक्षा. So anyway, this is something extra. So there are different types of two types of tomato plants, determinate and indeterminate. Determinate, so this is a determinate plant. In this what happens is त्याला फ्लावरिंग येतं, जेव्हा त्याला फ्लावरिंग येतं इट विल स्टॉप द ग्रोथ, इट विल स्टॉप ग्रोईंग वन्स द फ्लावरिंग ऑकर्स. आणि एकाच टाइमला सगळ्या झाडाला एकाच टाइमला फ्लावरिंग होतं अँड इट स्टॉप्स ग्रोईंग. हाईट त्याची तेवढीच राहते, कॉम्पॅक्ट त्याचा स्ट्रक्चर होऊन जातं, जनरली 3 to 4 इंच. इनडिटर्मिनेटमध्ये काय असतं, इनडिटर्मिनेट ते स्टॉप होत नाही, इट कीप्स ऑन ग्रोईंग, ते कंटिन्युअस ग्रो होत जातं जोपर्यंत इट इज नॉट किल्ड और इट डझंट डाय. ओके, सो कंटिन्युअसली इट विल फ्लावर, इट विल फ्रूट and it keeps on increasing in height. So above 6 feet पर्यंत पण त्याची हाईट जाते. Here you can see this is a determinate type of tomato plant. Here flowering occurs at the same time and now the plant has stopped growing. जिथं जेव्हा तुमचं फ्लावरिंग येतं टर्मिनल बर्डला तेव्हा ह्या प्लांटची हाईट स्टॉप होते आणि सगळ्या झाडाला एकाच टाइमला किंवा थोडा पुढे मागे पण सेम पिरियड फ्लावरिंग ऑकर्स. सो हार्वेस्टिंग इज युनिफॉर्म, एकाच टाइमला तुमचं हार्वेस्टिंग होतं. ओके, सो हार्वेस्ट विंडो इज शॉर्ट. मग तुम्हाला लेबर जर शॉर्टेज असेल तुमच्या एरियामध्ये तर तुम्ही हे डिटर्मिनेट टाईप टोमॅटो लावायचे, म्हणजे एकाच टाइमला हार्वेस्ट करून तुम्ही मोकळे होऊन जाता. हाईट छोटी असल्यामुळे ह्याला सपोर्ट, इट डझंट रिक्वायर एनी सपोर्ट, इट डझंट रिक्वायर प्रूनिंग और स्टेकिंग. Okay, so these are the benefits of determinate tomato. Indeterminate, here you can see flowering is still continuing, fruiting is still occurring, ripening is occurring. So like papaya, all 3 phases of fruit development are occurring in indeterminate type आणि ह्याची हाईट पण वाढत राहते. Okay, so this plant will also require support because it is growing taller, so it will require support. Staking लागतं किंवा तुम्ही त्याला टाय करून ठेवू शकता. हार्वेस्टिंग विल बी ॲट डिफरंट टाइम, कंटिन्युअस हार्वेस्टिंग राहतं, जसं जसं फ्रूट राईप होईल तसं तुम्हाला ते हार्वेस्टिंग करत राहावं लागतं. सो इनडिटर्मिनेट टाईप इज गुड फॉर युअर बॅकयार्ड, किचन गार्डन वगैरे मध्ये हे इनडिटर्मिनेट टाईप बऱ्यापैकी चांगले असतात. कारण का मग तुम्हाला दररोज थोडी ना सगळी टमॅटो खायचे, तुम्हाला ओव्हर द पिरियड 1 month you want to harvest tomatoes daily or after 2-3 days. So indeterminate types are good. Okay, then soil and climate, it is a warm season crop, so 18 to 27 degrees Celsius time is good. Warm season asल्यामुळे should be free from frost, well drained sandy loam soil, pH 6 to 7, almost same. Okay, sunny weather is suitable for proper ripening. हे आपण क्लायमेटच्या लेक्चरमध्ये शिकलो होतो, मी एक्सप्लेन केलं होतं. लायकोपिन कलर डेव्हलपमेंट ऑकर्स ॲट when the sunlight is there, when temperature is there. Okay, above 30 degrees Celsius lycopene is affected. तर हायर टेम्परेचर असेल तर कलर डेव्हलप होणार नाही टोमॅटोमध्ये, लायकोपिन जनरेट होत नाही किंवा डिसइंटिग्रेट पण होतो. सो सनलाइट इज रिक्वायर्ड फॉर प्रॉपर रायपनिंग, कलर डेव्हलपमेंट एक्सेट्रा. Varieties, MPKV राहुरी हॅज रिलीज भाग्यश्री व्हरायटी 1992 मध्ये. हे सगळ्या श्री वाल्या व्हरायटी, भाग्यश्री, धनश्री, राजश्री सगळे
तुमच्या MPKV राहुरीच्या ह्या व्हरायटीज आहेत फॉर लोकल मार्केट, डिस्टंट मार्केट. एक्झाम्पल भाग्यश्री इज फॉर प्रोसेसिंग पर्पज, टमॅटो केचप वगैरे. म्हणजे ह्याच्यात काय होणार, प्रोसेसिंग पर्पज व्हरायटीजची कॅरेक्टरिस्टिक्स मीन्स वॉट, you have to harvest them at the same time. Okay, so if you means determinate type asli pahije, so that once you harvest directly it will go for processing. Color should be good enough. Processing tomato ketchup tumcha red, deep red color tomato ketchup is there, so color should be good. So that is the such varieties can be used for processing. Dhanashri suited for local fresh market. So here तुमच्या जवळपासच्या मार्केटमध्ये ही व्हरायटी इझिली तुमची जाऊ शकते. Rajashri for distant marketing. So example from you are sending from Kerala to say Andaman Nicobar or some distant market, or from UP to Kashmir. So such varieties have been developed. Parbhani Yashasri, this is again a hybrid. Sonali, developed by Balasaheb Sawant Kokan Krishi Vidyapit, Dapoli. This is a bacterial wilt resistant variety. It has good keeping quality and transport quality. Distant market ला जर तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल गुड कीपिंग क्वालिटी, म्हणजे त्यांना जो स्टोरेज पिरियड आहे, शेल्फ लाईफ जी आहे ज्याला आपण म्हणतो, ती जास्त असली पाहिजे. असं नाही पुण्यावरून पाठवलं काश्मीरपर्यंत पोहोचेपर्यंत पूर्ण राईप होऊन त्यांचं सिनेसन्स झालं. ओके, अशी व्हरायटीज नाही आहे. ट्रान्सपोर्ट क्वालिटी, दे शुड बी एबल टू बेअर द ट्रान्सपोर्टेशन ड्युरेशन. लवकर मेकॅनिकल इंजुरीज नाही व्हायला पाहिजे, सॉफ्ट नसले पाहिजे टिश्यू, फर्म असले पाहिजे त्यांचे फ्रूट्स. हे सेम कॅरेक्टरिस्टिक तुमच्या राजश्रीला पण अप्लाय होतं डिस्टंट मार्केट व्हरायटी. ओके, अदर व्हरायटीज मार्गलो, पुसा रुबी, रोमा कमर्शियल तुमची इंटरनॅशनल व्हरायटी आहे रोमा टमॅटो. देन यू हॅव सिऑक्स, पुसा अर्ली ड्वार्फ, पंजाब छोरा, देवगिरी एक्सेट्रा. Selection 120 nematode resistant variety. So same like other vegetable crops, propagated through seeds. You have three different season. Kharif is your June, July, rainfall season. Sowing June, July मध्ये करता, नर्सरी वगैरे मध्ये sowing करू शकता. Transplanting after 1 month, you can do transplanting in July to August. Rabi season, winter season crop, September, October you have to do sowing in the nursery. Transplanting you can do it October, November. Summer, January, February, and transplanting is in February, March. नर्सरी प्रिपरेशन, तुम्हाला नर्सरीची एरिया किती लागते, 100 स्क्वेअर मीटर इज सफिशियंट इनफ टू ग्रो सीडलिंग्स फॉर 1 हेक्टर. म्हणजे 100 स्क्वेअर मीटर, 10 बाय 10 मीटरचा जर तुमचा प्लॉट असेल, 10 बाय 10 मीटरच्या प्लॉटवरती स्क्वेअर साईज मध्ये असेल, तर त्याला तुम्ही 1 हेक्टर पर्यंत सप्लाय करू शकता. एवढे सीडलिंग्स तुम्ही ग्रो करू शकता. सीड रेट अर्धा किलो, 500 to 600 ग्रॅम सीड्स पर हेक्टर. You can use nursery मध्ये you can use raised beds are better for nursery operations. 5 meter by 1 meter आणि डेप्थ त्याची 0.5 मीटर अशा साईजचं. लेंथ 5, width 1, depth 0.115 meter is nursery beds are prepared. On that you will sow them at the depth. किती deep seed sow करायचे, 1 centimeter, आणि distance between two seeds 15 centimeter. So such way you can grow the seeds. After 4 to 5 weeks, after 1 month almost, your seedlings will be ready for transplanting. You will use again ridges and furrows method of cultivation. Planting distance 60 by 60 or 70 by 75 by 60. तर ह्याच्यातला जो पहिला असतो तो रो टू रो डिस्टन्स असतो, म्हणजे 2 रिजेस मधला डिस्टन्स किती आहे, 60 किंवा 75. आणि त्या रिजेस वरती प्लांट टू प्लांट डिस्टन्स किती आहे, 60 किंवा 60, दोन्हीकडे 60-60. That is how you understand the planting distance. Now recently you can also use cocopeat and pro trays. हे पण इझी आहे, ह्याच्यामध्ये कमी जागेमध्ये तुम्ही जास्त प्लांट्स लावू शकता. ऑन इच, ह्याला वेल्स म्हणतो. दिस इज अ प्रो ट्रे, प्लॅस्टिकचे असे ट्रेज येतात, 96, 45 डिपेंडिंग ऑन हाऊ बिग द ट्रे साईज इज. सो यू कॅन गेट 96 म्हणजे ह्याच्यामध्ये 96 वेल्स असतील, किंवा 45 किंवा समथिंग लाईक दॅट, 48 समथिंग लाईक दॅट wells are there. So in this you will fill this pro trays with cocopeat or with soil, and then in each of the well you can sow the seeds. This is also easier way. आपण का नेहमी नर्सरी मध्ये सीडलिंग्स लावतो, हे तुमच्या प्रॅक्टिकल मधला पण पार्ट आहे. नर्सरी मध्ये किंवा प्रो ट्रेज मध्ये वाय वी ग्रो द सीडलिंग,
because it becomes easier for us to monitor them. They are very small in size, easy for us to monitor them, apply irrigation. तेच जर तुम्ही शेतात लावलं तर 1 हेक्टर पाणी द्यावं लागेल फालतूमध्ये, right? Instead of that, here you have to give water only to this trace or 100 meter square area. So you are limiting or you are efficiently using your resources, water, manual fertilizers, etc. त्याच्यासाठी तुम्हाला नर्सरीमध्ये सीडलिंग्स ग्रो करायचे आहेत. नर्सरी बेड्स तुमचा 3 मीटर बाय 1 मीटर बाय 0.15 मीटर ही डायमेन्शन्स असते. कधी कधी लेंथ तुमची व्हेरी करते, पण विड्थ आणि डेप्थ ही नेहमी सेम असते. हे मी प्रॅक्टिकल मधलं सांगते. विड्थ तुमची 1 मीटर असते, डेप्थ म्हणजे ज्या हाईट आहे रेस्ड बेडची ती तुमची 0.15 मीटर असते. लेंथ 3, 4, 5 मीटर पर्यंत तुमच्या रेस्ड बेडची तुम्ही डायमेन्शन्स घेऊ शकता. Okay, I have already explained you why we should plant them in nursery, because it is easier to take care of them. Okay, तुम्ही परत शेड मध्ये, शेड नेट मध्ये त्याला ग्रो करू शकता. when the seedlings are very susceptible, young, soft growing असतात, so if you directly plant them in the field, direct sunlight will affect them, they will not grow properly, and as I mentioned, you're wasting your fertilizers, you're wasting your irrigation, and मॉनिटरिंग बिकम्स डिफिकल्ट. 1 हेक्टर तुम्ही बघत बसण्यापेक्षा 100 स्क्वेअर मीटर तुम्ही इझिली बघू शकता. दिस आर द बेनिफिट्स ऑफ ग्रोईंग प्लांट्स इन द नर्सरी ऑर सीडलिंग. बिफोर ट्रान्सप्लांटिंग युजली तुम्ही त्याला हार्डनिंग देता. हे परत मी प्रॅक्टिकलचा पार्ट सांगते, वेळ भेटेल तसं आपण करणार ते प्रॅक्टिकलचे एक्सरसाइजेस. स्टील अंडरस्टँड दिस. बिफोर ट्रान्सप्लांटिंग युजली वी विथहोल्ड द इरिगेशन वॉटर, त्याला आपण हार्डनिंग म्हणतो. So that the plant are, once you transfer them into the field, they will be able to tolerate the harsh conditions. Okay, तुम्ही त्याला तयार करत असता. ट्रान्सप्लांटिंगच्या आधी थोडे दिवस त्याचं पाणी बंद करता, जेणेकरून त्याला सवय होते कमी पाण्यात राहण्याची किंवा इट बिकम्स हार्डन्ड इनफ. and then before transplanting give light irrigation so that uprooting or removing of the seedling becomes easy. ट्रान्सप्लांटिंगच्या वेळेस तुम्ही ट्रान्सप्लांटिंग ट्रॉवेल, छोटंसं ट्रान्सप्लांटिंग ट्रॉवेल, छोटे, इट इज अ इन्स्ट्रुमेंट यूज फॉर रिमूव्हिंग द सीडलिंग्स अलॉंग विथ द सॉइल, तसे वापरून तुम्ही करू शकता. किंवा रो ट्रेस करत असेल तर इथं अजून इझी आहे. एक वेल मधलं झाड अलॉंग विथ द कोकोपीट यू कॅन इझिली रिमूव्ह अँड ट्रान्सप्लांट. दिस आर द बेनिफिट्स ऑफ ग्रोइंग vegetable seedlings in nursery. Then manure and fertilizer, 25 ton, 25 tons of farmyard manure. Again here you can see 150-50. So I explained to you most of the vegetable crops, this is the common manure and fertilizer requirement. 25 tons of farmyard manure. आपलं fruits and vegetables मध्ये ते 25 किलोग्रॅम असायचं. Okay, so here it is 25 tons of farmyard manure per hectare and 150 kilograms of each NPK per hectare, and nitrogen usually you will apply in 3 split doses at the time of first transplanting, second and third at 1 month interval. Irrigation depending on the season. Summer मध्ये 4 to 5 days, winter मध्ये 8 to 10 days, rainy season depending on the dry spell. So avoid excess irrigation depending on the soil season, growth stages, so you can monitor and provide irrigation. रिजेस फरोज वरती ग्रो केल्यामुळे इरिगेशन पण तुम्ही रिजेस फरोज मेथड मध्येच देता. जिथं फरो आहे तिकडं तुमचं इरिगेशन वॉटर जातं. आणि your plant is planted on the hill part of the ridge. तुमचा रिज वरती तो प्लांट केला जातो, त्यामुळे the root doesn't come in direct contact with the water. Okay? So staking and pruning. Now answer me, which crop will require staking and pruning in tomato? Determinate or indeterminate? कुठल्या प्लांटला स्टेकिंग म्हणजे सपोर्ट लागणार? डिटर्मिनेट टोमॅटोजला लागणार का इनडिटर्मिनेट? Indeterminate. Indeterminate tomatoes are the ones which keep on growing, flowering, fruiting throughout their life. त्यांची हाईट वाढत जाते, मग ते उंच उंच होतात, जसं फ्रुटिंग होतं ते पडू शकतात खाली, त्यामुळे यू कॅन गिव्ह स्टेकिंग. स्टेकिंग मीन्स तुम्ही त्याला
काठ्या लावून सपोर्ट करतात, दॅट इज नोन एज स्टेकिंग. अदरवाइज यू कॅन इवन सपोर्ट देम बाय स्ट्रिंग्सनी, दोरेनी तुम्ही त्याला वरती पांडाल टाईप करून त्याला तुम्ही ग्रो करू शकता. बोथ आर पॉसिबल. तुम्ही अशा काट्या लावून करू शकता किंवा वरती असे वायर फ्रेम लावलेली असेल त्याला तुम्ही दोरीने लावू शकता. अदरवाइज each plant you can even do individual plant, you can give support through these wooden stakes. Okay, both are possible, staking किंवा tying up. तर तुम्ही या टोमॅटो इनडिटर्मिनेट टाईपला तुम्ही हे करता. ऑलराईट, देन नेक्स्ट plant growth regulator. So for germination we know in order to break dormancy we usually use gibberellic acid. So 50 ppm, if you dip the seeds in 50 ppm of your gibberellic acid, they will increase the seed germination. If you use 2,4-D at 5 ppm at the interval of 30, 45 or 60 days after planting, it will improve the fruit set. Flowering मध्ये मदत करतं. हे पण ऑक्झिन आहे तुमचा 2,4-D. That will also increase the fruit set. Okay, then harvesting. So tomato is tomato a climateric or non-climateric fruit crop, vegetable crop? Climateric है का non-climateric है tomato? Non-climatic. 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 Okay, 3-4 people said non-climatic, 2 people said climateric. So what is tomato, climateric or non-climateric? Climatic. Climatic, ma'am. Climatic. Tomato is a climateric fruit. Climatic. क्लायमेट्रिक आहे. मॅच्युअर स्टेजला जर तुम्ही त्याला हार्वेस्ट केलं, मॅच्युअर ग्रीन स्टेजला जर तुम्ही त्याला हार्वेस्ट केलं तरी ते चेंज कलर होतो. कलर डेव्हलपमेंट स्टार्ट, रायपनिंग स्टार्ट. ओके, सो इट इज अ क्लायमेट्रिक फ्रूट क्रॉप. So since it is a climateric fruit crop, you can harvest it at different stages. Mature green stage. नाव टोमॅटो असा आहे, आपण त्याला फिजिओलॉजिकल मॅच्युरिटीला कन्झ्युम करतो. कच्च्या, कधी कधी चटणी बिटणीला पण एकदम कच्चे टोमॅटो वापरतात. अदरवाईज डेली रेग्युलर यूजला जे टोमॅटो वापरतो तो आपण फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी स्टेज म्हणजे झाडावरती मॅच्युअर झालेल्या टोमॅटोला आपण हार्वेस्ट करतो. ओके, फॉर एक्सपोर्ट पर्पज वी हार्वेस्ट देम ॲट मॅच्युअर ग्रीन स्टेज. ओके, here you can see this is the mature green stage 1. this is breaker stage. breaker stage मध्ये म्हणजे ह्याच्यात थोडा थोडा कलर डेव्हलप व्हायला लागला आहे. टर्निंग स्टेज, त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द कलर येतो आहे पण कम्प्लीट नाही झालेला आहे. ओके, पिंक स्टेज, इथे येलो ऑरेंज आहे. पिंक स्टेज मध्ये पिंकिश कलर, देन लाईट रेड अँड रेड स्टेज. सो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कलर धरतात. हिअर यू कॅन सी मॅच्युअर ग्रीन स्टेज फॉर एक्सपोर्ट. डिस्टंट मार्केट 10-15 डेज लागणार असतील त्याला तुम्ही ग्रीन स्टेजला हार्वेस्ट करू शकता. ब्रेकर स्टेज और टर्निंग स्टेज हे दोन्ही मिळून एक केलेले आहे त्यांनी कंबाईन. ह्याच्यामध्ये तुमचा कलर चेंज होत चालू झालेला आहे. सो दिस इज फॉर डिस्टंट मार्केट विदिन द कंट्री. एक्सपोर्ट म्हणजे आउटसाइड द कंट्री. विदिन द कंट्री डिस्टंट मार्केट 10% लायकोपिन किंवा कलर डेव्हलपमेंट हॅज स्टार्टेड. राईट स्टेज लोकल मार्केट. राईट स्टेज मध्ये हे तुमचा लाईट किंवा पिंक स्टेज तुम्ही म्हणू शकता. लोकल मार्केटमध्ये हा अजून 7-8 दिवस तुम्ही ह्याला ठेवू शकता राईप स्टेजला. आणि फुल्ली राईप स्टेज दिस इज रिक्वायर्ड फॉर प्रोसेसिंग पर्पज. मगाशी मी तुम्हाला सांगितलं डिटर्मिनेट व्हरायटीज, प्रोसेसिंग पर्पजची जी व्हरायटी होती तुमची MPKV राहुरीची, तर त्यांना तुम्ही हार्वेस्ट करणार फुल राईप स्टेजला. आणि बिकॉज मोर अमाऊंट ऑफ लायकोपिन इज रिक्वायर्ड. टोमॅटो केचप हा लाल दिसला पाहिजे, ऑरेंज नाही. तर तुम्ही ह्या कम्प्लीट रेड स्टेजला तुम्ही हार्वेस्ट करता. ओके, सो फुल्ली राईप इज फॉर प्रोसेसिंग पर्पज. यील्ड 25 to 30 tons per hectare yield can be obtained through your tomato. Pest, again white fly, thrips, jassids, cell sucking pest आहेत.
लीफ मायनर तुमची इमिडाक्लोप्रिड यू कॅन यूज डायमिथ्रिन व्हायरल डिझिजेस लीफ कर्ल व्हायरल डिझीज अर्ली अँड लेट ब्लाइट तुमचा हा पोटॅटो मध्ये पण होता आणि तुमचा ब्रिंजल मध्ये पण ब्लाइट डिझीज आहे अर्ली अँड लेट ब्लाइट पोटॅटो टोमॅटो मध्ये कॉमन आहे लीफ कर्ल यू कॅन यूज मॅनकोझेब control this disease. Okay. Now, physiological disorders are major problem in tomato. Uh, 5 physiological disorders which are important and we should know what they are from exam point of view. Blossom end rot. Okay, blossom end, distal end म्हणजे जिथं तुमचं तुम्ही जर टोमॅटोचं फ्रूट बघितलं असेल तर टिपला तुमचं फ्लावरचे जे रिमेनिंग ब्लॉसमचे जे रिमेनिंग पार्ट्स असतात ते तुमच्या टिपला असतात टोमॅटोच्या. ओके, आणि दिस बिकम्स युअर डिस्टल एंड आणि जिथं तुमचं कॅलिक्स आहे दॅट बिकम्स युअर प्रॉक्झिमल एंड. सो तुमच्या ब्लॉसम एंडला जिथं फ्लावरचे रिमेनिंग पोर्शन असतात पेटल्स वगैरे त्या डिस्टल एंडला तुमचा हा ब्लॉसम एंड रॉट होतो म्हणून ह्याला तिथं रॉटिंग होतं म्हणून ह्याला ब्लॉसम एंड रॉट म्हणतात. ब्लॉसम एंडच्या टाईपला तिथं तुम्हाला rotting occurs. Mainly this is हे जर तुम्ही बघितलं फ्रूटला ते खाली दिसतंय छोटा पार्ट हिअर यू कॅन सी बेटर. हे खाली टिपला तुम्हाला बघा इथे ब्लॉसमचे रिमेनिंग पोर्शन्स दिसत आहेत. So that's why it comes on this end portion. That's why it is known as your blossom end rot disease of your tomato. Calcium, if there is deficiency of calcium when the fruits are developing, that causes blossom end rot. Fruit cracking also calcium deficiency असेल, boron deficiency असेल. Fruit cracking, we have seen problems in your fruit crops also. Dry spell, after long dry spell, if you are giving irrigation, excess amount of irrigation immediately after a long spell, that will cause fruit cracking. The fruit is not flexible enough to accommodate that increase in water, that pressure, and the fruit will crack open. It is also caused because of lack of your boron and lack of your calcium. तर दोन्हीमुळे तुमचं ब्लॉसम एंड रॉटला कॅल्शियम, फ्रूट क्रॅकिंगला पण कॅल्शियम बोरॉन इथे आहे. Cracking of tomato, here you can see cat face. The fruit becomes like a cat face. Disc-shaped, misshaped fruits येतात when specifically during cool weather, cloudy climatic conditions आहे, cool weather आहे at the time of blooming. This will result into the blossom, जे fruit, जे flower आहे, that will stick to the developing fruit and that will result in this misshaped or cat face type of misshaped fruits. So you can use 2,4-D जे तुम्हाला आपण बघितलं फ्लावरिंग एन्हान्स करायला जे 2,4-D वापरलं जातं हर्बिसाइड इट इज ऑक्सिन, यू कॅन यूज दॅट टू कंट्रोल दिस. डॅमेज इज बिकॉज ऑफ 2,4-D. तो तुम्ही आपण जेव्हा ते फ्लावरिंगच्या वेळेस आपण 2,4-D वापरतो एक्सेस अमाऊंट असेल तर त्याच्यामुळे हे होतं. No control because we cannot control the weather. However, avoid using excess amount of 2,4-D. 2,4-D वरून जे प्रॉब्लेम्स येत असतील ते तुम्ही 2,4-D कंट्रोल केल्या तर होतात. वेदरमुळे जर तुमचं कॅट फेस येत असेल, यू कॅनॉट कंट्रोल द वेदर. वॉट एव्हर इज द वेदर कंडिशन, इट विल अफेक्ट द फ्रूट ग्रो. सन स्कार्डिंग, सेम थिंग, वेदरमुळे होत असेल. In this sun scald, as the name suggests, excess amount of sunlight, if it is the fruits are exposed to the sun, they start becoming white and yellow. If you remember the climate, if you remember the climate lecture, त्यामध्ये मी ग्रेपफ्रूटचं सांगितलं होतं. लायकोपिन डेव्हलप्स इन द शेडेड फ्रुट्स, जिथं शेड आहे त्या साईडला लायकोपिन किंवा कॅरोटिनॉइड जास्त डेव्हलप होतात. आणि जो फ्रूट तुमचा एक्सपोज असतो सनलाईटला बाहेर, आउटर म्हणजे सिट्रसचे फ्रुट्स एक्झाम्पल,
बाहेर झाडाच्या वरच्या पार्टला जे सिट्रसचे फ्रुट्स असतात ते एवढे युनिफॉर्मली किंवा लायकोपिन डेव्हलप होत नाही पिंक कलर ग्रेपफ्रूटचा, पण जिथं आतमधले फ्रुट्स असतात त्यांच्या स्किनमध्ये हा ग्रेपफ्रूटचा पिंक रेड कलर डेव्हलप होतो. दॅट इज बिकॉज सनलाईटमध्ये तुमचा लायकोपिन डेव्हलप होत नाही. त्याला हाय टेम्परेचर is required for lycopene but not direct exposure to sunlight. Understand the difference. Okay, we said tomato crops require good sunlight. Why it requires good sunlight? For its proper growth, for having sunlight असेल म्हणजेच तुमचं टेम्परेचर चांगलं असतं. So temperature plays important role in lycopene development, but if your fruits are getting exposed to sun, the part of the fruits which are exposed to sun they become shiny white or yellow color. तिथं कलर डेव्हलप होत नाही. आणि टोमॅटोच्या केसमध्ये तसले व्हाईट कलरचे फ्रुट्स हे टिश्यू, those affected tissues start drying out. Sun scald occurs on the fruit exposed to the sun during the periods of extreme heat. Use the variety which has dense foliage. तुम्ही आपण कॉलीफ्लॉवर मध्ये पण बघणार आहे हे ब्लीचिंग इफेक्ट त्याच्यात आहे तो. So if your variety has lot of leaf, that leaves will act as a shade giving. It will provide shade to the fruits which are developing. So you can do that. Also control foliar diseases of tomato. If there are any diseases occurring in tomato and these diseases or the pest which defoliate the plant, leaves जर कमी झाले, obviously sunlight will penetrate and more fruits will get exposed to sunlight. So this is another physiological disorder. Okay. Puffiness, fruit increases in weight, size increase झाली, आतमधलं तुमचं ते हॉलो राहिलं बिकॉज ऑफ पुअर पॉलिनेशन. प्रॉपर पॉलिनेशन नाही झालं, आतमध्ये पोकळ राहतं हॉलो. दिस इज नोन एज पफिनेस. ब्लॉची रायपनिंग, अगेन in these cloudy, wet and cool conditions, high nitrogen, low potassium, compact soil will increase the blotchiness in ripening. युनिफॉर्म रायपनिंग होत नाही. टेम्परेचर कमी आहे, क्लाउडी वेदर आहे, वेट आणि कूल कंडिशन्स आहेत. तर मगाशीच मी एक्सप्लेन केलं, टेम्परेचर प्लेज रोल इन डेव्हलपमेंट ऑफ लायकोपिन. एक्सेस टेम्परेचर पण नाही पाहिजे, 30 डिग्रीच्या वरती 35 डिग्रीच्या वरती पण टेम्परेचर नाही पाहिजे. तशा केसेसमध्ये पण लायकोपिन फॉर्म होत नाही. खाली लो टेम्परेचर पण नाही पाहिजे, 15 डिग्रीच्या खाली, तेव्हा पण लायकोपिन फॉर्म होत नाही. सो टेम्परेचर प्लेज अन रोल इन डेव्हलपमेंट ऑफ लायकोपिन. So this was tomato cultivation practices. Okay. Now we'll go towards cauliflower and cabbage. तुम्हाला काही क्वेश्चन आहे का? हां, आरती डायरेक्टली विचारा क्वेश्चन. हां, मला एखाद्याच बघायला नाही भेटणार. हां, विचार. आरती क्वेश्चन आहे का? येस मॅम. हां, मॅम जे तुम्ही टोमॅटोचे 2 टाइप सांगितले, डिटर्मिनेट आणि नाही ऐकू इंडिपेंडेंट. नाही येते नीट, लांबून बोल. हां, बोल. हॅलो मॅम, हां आता येतोय का? हां हां तुम्ही जे टोमॅटोचे 2 टाइप सांगितलेले ना, डिटर्मिनेट आणि इनडिटर्मिनेट, हां. म्हणजे त्या टाईपचा क्रायटेरिया काय? म्हणजे डिटर्मिनेटमध्ये ग्रोथ स्टॉप होते फ्लॉवरिंग झाल्यानंतर आणि हो. इनडिटर्मिनेटमध्ये कंटिन्युअस ग्रोथ होते. पण हो. हे का होतं? आणि ह्या 2 टाईप्सला मग डिफरंट व्हरायटीज म्हणू शकतो का आपण नाही, टोमॅटो? त्याच्यात टाईप्सच म्हणतो आपण. त्यांची ती ग्रोईंग पॅटर्न आहे, त्यांची ती तशी ग्रोथ पॅटर्न आहे. तुमचं डिटर्मिनेट मध्ये जर पहिल्या ह्याच्यात जेव्हा तुमचं फ्लावरिंग होतं तेव्हा त्या प्लांटची ग्रोथ स्टॉप होते. ही डिफरंट कल्टिवार्स म्हणू शकते, व्हरायटी किंवा कल्टिवार्स किंवा त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तुमचे. इनडिटर्मिनेट मध्ये plant keeps on growing. Okay. And then height will increase, flowering will occur, fruiting will occur. एकच मिनिट. हां हां, माझा अजून अर्धा तास लेक्चर आहे. ओके. ही तुमची कॅरेक्टरिस्टिक्स म्हणता येते. थ्रू इव्हॉल्युशन वगैरे हे डेव्हलप झालेलं असणार. सो दिस इज डिटर्मिनेट.
युनिफॉर्म होतं त्याच्यात फ्लावरिंग फ्रुटिंग ॲट द सेम टाइम. ओके. इनडिटर्मिनेट द प्लांट क्रिप्स ऑन ग्रोईंग, त्याला तुम्ही डिफरंट प्लांट्स किंवा डिफरंट जीनस स्पीशीज नाही देत, त्या टाईप्स म्हणू शकता फक्त. ठीक आहे आरती. आणि म्हणजे या टाईपसाठी जीन्स रिस्पॉन्सिबल राहता का? म्हणजे काय असं म्हणू कन्फ्युजन राहतं, काय राहतं? म्हणजे ह्या 2 टाईपसाठी जीन्स रिस्पॉन्सिबल आहे असं म्हणू शकतो का हा, आपण? तुम्ही तसं म्हणू शकता. हो, जेनेटिक त्यांचं कंडिशन आहे. तुम्ही इट इज थ्रू जीन्स ओनली दिस कॅरेक्टरिस्टिक हॅव बीन इंड्यूस. तुम्ही त्याला ट्रेनिंग प्रूनिंग देऊन काही करत नाहीये चेंजेस. त्या झाडामध्ये ती कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्या व्हरायटीज आहेत, त्याच्यातूनच तसे त्याचे आलेले आहेत. मग तुझे द पॅरेंट डिटर्मिनेट असतील, तुझे पॅरेंट, आणि त्याचे तू सीड्स वापरत असतील तर ते सीड्स तुझे डिटर्मिनेटच होणार, डिटर्मिनेटच झाडं उगणार. इनडिटर्मिनेटचे सीड्स वापरत असेल तर त्याच्यातून इनडिटर्मिनेटच होणार. हायब्रिड मध्ये डिटर्मिनेट आणि इनडिटर्मिनेटचं कॅरेक्टरिस्टिक घेत असेल तर मिडिल कुठले तर कॅरेक्टरिस्टिक त्याच्यात येतील. थ्रू जीन्स ओनली तुमच्या ह्याच्यात येतात. ओके. त्याच्यात Okay, ma'am. सेम लायकोपर्सिकम एस्क्युलेंटमच आहे, पण हे इव्हॉल्युशन तुम्ही म्हणू शकता. आपण पपयामध्ये कसे डिफरंट टाइप्स बघितले होते, तशा टाईपमध्ये हे प्लांटमध्ये हे ऑलरेडी कॅरेक्टरिस्टिक्स असतात थ्रू जीन्स ओनली. जेनेटिक त्यांचा मेकअप तसा आहे. ओके. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमचं जे ग्रेपफ्रूट आहे, आय होप यू कॅन सी हिअर, यू कॅन सी द टॉप मोस्ट पोर्शन वेअर इट विल गेट द सनलाईट, येल्लो आहे. बिलो पोर्शन वेअर इट डझंट गेट द सनलाईट, तो तुमचा पिंक राहतो खालचा पोर्शन, सनलाईट कमी भेटली. ओके. किंवा अजून एक पार्ट, तुमचं ग्रेपफ्रूट जिथे एकमेकांना टच होतात तिथं कारण का त्यांना सनलाईट भेटत नाही, जिथं ते एकमेकाला टच झाले तिथं त्यांना सनलाईट भेटत नाही, तर तिकडे पण तुमचा पोपया हा लायकोपिन कंपाऊंड जास्त असतो. द सेम वे सेम अप्लाइज फॉर युअर टोमॅटो ऑल्सो. So now we will move toward cabbage and cauliflower. Cold season crop, cool season crop, cold crop पण ह्याला म्हणतात. ब्रासिका ओलिरेसी व्हरायटी कॅपिटॅटा. ह्याच्यामध्ये फक्त व्हरायटी तुमची जे ह्याच्यात तुमचे जे क्रुसिफेरस क्रॉप्स मध्ये सगळ्यांचा बॉटनिकल नेम ब्रासिका ओलिरेसी असतं, फक्त पुढची जी व्हरायटी ती चेंज होते. फॅमिली क्रुसिफेरेसी, ओरिजिन इज इन फ्रान्स. दिस इज एव्हरीवन नोज व्हॉट कॅबेज लुक्स लाईक. कॉम्पॅक्ट हेड असतं, लीव्स आपण कंझ्युम करतो, अँड दिस आर द सीड्स. So edible portion is known as head. It is developed by densely packed leaves around the growing point. जसं जसं ते these are compactly packed leaves. आपण कॉलीफ्लॉवर बघतो तर एक एक लीफ तुमचा आपण you can unfurl the leaves. So this is known as the head. Cinegreen is the glucoside which gives that specific smell compound आहे तो कॅबेजचा, सल्फर कंपाऊंड आहे सिनिग्रीन. त्यामुळे आपण जर तुम्ही चायनीज वगैरे बघितलं किंवा कोबीची भाजी जर घरी होत असेल तर तो एक स्पेसिफिक स्मेल येतो. दॅट इज बिकॉज ऑफ दिस सिनिग्रीन ग्लुकोसाइड विच इज अ सल्फर कंटेनिंग कंपाऊंड. देन इट ऑल्सो हॅज इंडोल 3 कार्बिनॉल कंपाऊंड. खूप सारे कंपाऊंड आहेत ह्याच्यामध्ये. सो दिस आर हॅव्हिंग अँटी कॅन्सरस प्रॉपर्टीज. क्लायमेट कूल सीझन क्रॉप, सो टेम्परेचर लेस टॉलरेट फ्रॉस्ट. थोडं आपण मी आधी पण सांगितलं, आपल्याला जर माहिती आहे त्याचं क्लायमॅटिक कंडिशन काय आहे तर नेक्स्ट पॉईंट तुम्ही स्वतः लिहू शकता. कूल सीझन क्रॉप ऑब्विसली देन इट विल टॉलरेट फ्रॉस्ट. वॉर्म सीझन क्रॉप इट विल नॉट टॉलरेट फ्रॉस्ट. ओके. टेम्परेचर 13 to 16 डिग्री सेल्सिअस लो टेम्परेचर ह्याला चालतं. इनफॅक्ट तुम्हाला ह्याचे जर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्च तुमचं जे नॉर्थ इंडियामध्ये आहे, वाराणसीला आहे, तर ते म्हणून नॉर्थ इंडियामध्ये आहे. आणि कोल्ड सीझन क्रॉप जसं मी पोटॅटोचं काल सांगितलं, कुफरी, मग कारण का तिकडे कोल्ड एरियामध्ये त्यांचं फ्लावरिंग होऊ शकतं. आणि जेव्हा तुम्ही हायब्रिड्स बनवता तेव्हा आपण काय वापरतो, वेन वी आर डेव्हलपिंग हायब्रिड व्हरायटीज मेनली वी आर डुईंग cross pollination and that's how we can get the hybrid. So such varieties are usually developed in North India. Okay. Soil, sandy loam soil. आता here you can see pH. आता बघा की आता इथे अल्कलाइन 7 to 7.5, स्टील ऑलमोस्ट न्यूट्रलच आहे, बट स्टील हायर. युजली आपले सगळे क्रॉप्स बिलो 7 असतात. कॅबेज इज 7 to 7.5, sandy loam soil.
Varieties. Early variety, golden acre. Indian Agricultural Research Institute has developed this. 70 to 80 days, कमी दिवसात, ऑलमोस्ट 2.5 महिन्यात ही तुमची व्हरायटी हार्वेस्टिंगला येते. 1 to 2 किलोग्राम इज द हेड साईज. प्राईड ऑफ इंडिया अर्ली ड्रम हेड, कोपनहॅगन मार्केट. हायर इल्ड आहे ह्याची, 1.5 to 3 किलोग्राम्स एका हेडचं तुमचं वेट आहे. हेड इज कॉम्पॅक्ट. काही काही वेळेस जर तुम्ही बघितलं कॅबेजमध्ये बाहेरून दिसताना मोठा दिसतो, हातात उचलला की हलका असतो. ते हलका कशामुळे असतं, जर ते इफ दॅट हेड इज नॉट कॉम्पॅक्ट, इफ द लिव्स आर नॉट कॉम्पॅक्टली पॅक्ड, आतमध्ये पोकळी असते, दॅट्स वाय फ्रॉम आउटसाइड इट लुक्स big, but inside if the head is not compact, weight will be less. So Copenhagen, it becomes ready in 3 to 3.5 months, 90 to 100 days. 1.5 to 3 kilogram per head is the weight. Pusa Mukta, IARI, again, Indian Agriculture Research Institute. Late variety, you have late drum, you have Pusa drum head, Pusa Ageti. High temperature resistant, म्हणजे तुम्ही मग the areas where warm conditions are there, in such areas you can grow Pusa Ageti. Propagation, seed. 500 to 750 grams of seed per hectare you can grow. Rabi season crop, September, October you can do the sowing in the nursery. Transplanting you have to do by October, November. You can even treat most of the plants which are propagated by seeds. You can treat them with fungicides, Thyram at the rate of 2.5 gram per kilogram, or hot water at 50 degrees Celsius for 30 minutes. All this can be done to prevent diseases. Seed treatment तुम्ही देता. Nursery preparation, again same size of bed, 5 meter by 1 meter by 0.15 meter of nursery bed. Magashi 100 square meter area was required. Here you can use 60 square meter of the area. Nursery मध्ये planting distance is 15 centimeter, depth 1.5 centimeter. म्हणजे किती deep तुम्ही seed sow करायचं. Transplanting, you can transplant them in 1 month, around 3 to 4 week old seedlings. You can transplant them in the field. Spacing is less, 45 to 30 or 60 to 45 centimeter, depending on the variety, and you can grow them on flat beds. Raised beds nahi, flat beds. Okay. Manures and fertilizers, 25 to 30 tons of farmyard manure per hectare. Then 160-80 kilograms of NPK. तर इथे डोस तुमचा इन्क्रीज झालेला आहे. आधी 100-50 असायचा, इथे तुमचा ऑलमोस्ट थोडा दुप्पट टाईप मध्ये झालेला आहे. 160-80. आणि युजली जेवढं नायट्रोजन असतं त्याचा हाफ तुम्हाला फॉस्फरस आणि पोटॅशियम लागतं. तर तसं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. 160-80, 100-50. इरिगेशन, डिपेंडिंग, नाव दिस इज अ कूल सीझन क्रॉप, विंटर मध्ये आहे, तर 8 to 10 days interval is sufficient enough. When head is fully developed, avoid irrigation, otherwise the head will split. So same thing, fruit when it is developed, when full size is attained, किंवा जर तेव्हा जर तुम्ही increase irrigation करता किंवा water content जर if it is increased, then what happens, the plant cannot or the fruit cannot increase the size. In this case the head cannot, the leaves cannot grow more, and then the head will split. Weeding, 15 to 20 days interval. Harvesting, in this case when the head attains full size, fully developed, जेव्हा तुमचे ते leaf structure झालेला असतो तेव्हा on an average we determine it from days after planting. So 60 to 110 days is for early variety, खूप लवकर ती जी तयार होते, 60 to 110 days. Late varieties 80 to 120 days. Another indicator is the head color. Usually it will be dark green. When it is not ready for harvest, it will start turning towards light green. Okay, as the harvesting comes near, change in color will occur. तुम्ही जर कधी बघितला असाल, कॅबेजच्या आउटर लिव्स जे असतात ते डार्क हिरवे असतात आणि आतमधले लाईट ग्रीन त्यांचा कलर व्हायला लागतो. दॅट इज द अनदर इंडिकेटर. यील्ड 25 to 30 tons per hectare. ऑन अन ॲव्हरेज आपण जे आता फ्रूट क्रॉप्स बघितले सगळ्यांचं यील्ड ऑलमोस्ट 25 ते 30 टन पर हेक्टर आहे ऑन अन ॲव्हरेज. तुम्ही आता आपण जो चार्ट करता ना,
तो चार्टमध्ये पण बघाल किती yield आहे. It is easy to study all these crops from the chart. Then you can compare them and it is easier to remember. Okay, from chart. And तो चार्ट आपण सगळ्यांना दिलेला आहे. एक्सरसाइज नंबर 1, आयडेंटिफिकेशन ऑफ फ्रूट क्रॉप्स, व्हेजिटेबल क्रॉप्स, फ्लावर क्रॉप्स. ओके. Next, cool season or cruciferous crop is your cauliflower. Brassica oleracea variety botrytis. Earlier was variety capitata. This is variety botrytis. Family is again cruciferaceae. Origin here is Mediterranean region around the Mediterranean Sea. Edible part, unopened buds त्याला आपण curd म्हणतो. Edible part of cauliflower is curd. ओके, किंवा अनओपन बर्ड्स तुम्ही त्याला म्हणू शकता, किंवा बर्ड्सच्या खालच्या स्टेम असतात. तर दिस इज नोन ॲज कर्ड. इट इज थर्मोसेन्सिटिव्ह क्रॉप, तर त्याला टेम्परेचर फ्लक्च्युएशन चालत नाहीत. इट इज अ कूल सीझन क्रॉप्स. 15 to 20 degrees Celsius temperature is required. If the temperature increases, the color of the कर्ड, जे तुमचं जे कॉलीफ्लावरचं जे व्हाईट पार्ट आहे त्याचा पिगमेंटेशन स्टार्ट्स ऑकरिंग ऑन दॅट कर्ड. ब्राऊन पर्पल कलर स्टार्ट्स ऑकरिंग ऑन द कर्ड. सँडी लोम सॉइल 6 to 7 is the pH. Variety, early variety पूसा केतकी, पूसा दीपाली, कुंवारी, मिड सीझन पूसा, सिंथेटिक, पंत शुभ्रा. ह्याच्यामध्ये व्हाईट कलरचं जर काही असेल, स्नोबॉल एक्झाम्पल, पंत शुभ्रा, white color. So these are varieties related to your cauliflower. Late variety Pusa snowball, Pusa himjyoti, self blanching variety. कॉलीफ्लावर मध्ये ब्लांचिंग एक स्टेप असते, आपण पुढे शिकणार आहे. ती पुसा हिमज्योती मध्ये काय होतं, त्याचे लीव्स जे आहेत त्या व्हरायटीचे, दोज लीव्स कर्ल अँड कव्हर द कर्ड, किंवा ते कॉलीफ्लावरचा जे हेड आहे त्याच्यावरती ते लीव्स ग्रो होतात, जेणेकरून सनलाईट डझंट रीच दिस कर्ड. अँड दिस इज डिझायरेबल ऑर रिक्वायर्ड इन कॉलीफ्लावर. त्या कॉलीफ्लावरच्या ज्या हेड आहे त्याला सनलाईट तर पोचली, और इफ इट इज एक्सपोज टू सनलाईट इट स्टार्ट टर्निंग कलर फ्रॉम ब्राऊन टू पर्पल, किंवा कलर चेंज होतो. त्याच्यामुळे ब्लांचिंग ही स्टेप कॉलीफ्लावरमध्ये करावी लागते. अँड पुसा हिमज्योती इज अ सेल्फ ब्लांचिंग व्हरायटी, सो यू डू नॉट हॅव टू डू ब्लांचिंग इन दिस व्हरायटी. पुसा शुभ्रा, रेजिस्टंट टू ब्लॅक रॉट, अगेन प्रॉपर 100 to 750 gram. You can plant early, mid, late season. June, July is the sowing, transplanting July, August. Mid, July, August sowing, transplanting is in August, September. Late September, October to October, November. हे जर तुम्ही बघितलं समर सीझन मधलं ह्याचं प्लांटिंग नाही आहे, सगळं तुमचं विंटरच्या आधी, विंटर सीझनच्या आसपासचं हे तुमचं प्लांटिंग आहे. Transplanting after 1 month, around 3 to 4 weeks, old seedlings are transplanted. They should have 4 to 5 leaves. Planting distance same like your cabbage, 60 to 45, 45 to 45. Flat bed same like your cabbage. Manures and fertilizers. सगळीकडे स्पेलिंग रॉंग आहे त्या मॅन्युअर्सचं, ते तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. 25 to 30 टन पर हेक्टर. 150 to 75 to 75. इथे पण तुमचं आधी कॅबेजला इट वॉज 160 to 80. हिअर इट इज 150 to 75. किंवा दोन्ही सेम लिहिलं तरी चालेल. इरिगेशन कूल सीझन क्रॉप, so irrigation interval will be 8 to 10 days of irrigation. Weeding, intercultural activity common आहे सगळ्यांना, लिहितो आपण 2 to 3 weedings. Harvesting, when the curd attains proper size. Delay in harvesting results in poor, loose, yellow color curd. When the flower curd or the cauliflower जेव्हा ते पूर्ण साइज डेव्हलप होते, that is the indicator to harvest the cauliflower when it is white in color. If you keep that crop in field for longer duration, हार्वेस्टिंग न करता त्याला जर शेतामध्ये जास्त दिवस ठेवले तर त्याला येल्लो कलर यायला लागतो. आपण खूप वेळा बघतो बाजारात. घरी पण आणून ठेवलं तर तुमचा कॉलीफ्लावर ओव्हर राईप किंवा मॅच्युअर व्हायला लागतं, तेव्हा येल्लो कलर होतो. दॅट इज बिकॉज इट हॅज बीन नॉट हार्वेस्टेड ऑन टाइम, डिले झालाय हार्वेस्टिंग मध्ये. Yield 20 to 35 tons per hectare. Few more slides. संपलं आपलं थोडंसं. ते फिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत आपले कॅबेजचे, जे तुम्ही आपण बाजारात जर कॅबेज विकत घ्यायला गेलो तर हे खूप वेळा आपल्याला दिसतात. तर
असं उत्सुकता म्हणून आपण हे शिकूयात. हे काय असतं? बटनिंग. ओके, बटनिंग मीन्स व्हॉट? युअर कॉलीफ्लॉवर कर्ड इज नॉट डेव्हलप्ड. पूर्ण साईज त्याची झालेली नाही, छोटा साईजचा त्याचा कर्ड झालेला आहे किंवा ते हेड जे आहे ते पूर्ण डेव्हलप नाही झालं. स्मॉल साईज, इट इज स्मॉल कर्ड and this is because of poor nitrogen supply and use of over age seedling. ट्रान्सप्लांटिंग करताना तुम्ही प्रॉपर टाइमला ट्रान्सप्लांटिंग केलं नाही, नायट्रोजन तुमचा जर झाडांना प्रॉपर भेटला नाही, तर तुमचं हे बटनिंग होतं. वाय नायट्रोजन? इफ युअर नायट्रोजन इज लेस, युअर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ इज लेस. इफ युअर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ इज लेस, युअर फोटोसिंथेसिस इज लेस. फोटोसिंथेसिस इज लेस, सिंक मध्ये जे मटेरियल जातं, इन दिस केस युअर कॉलीफ्लॉवर कर्ड, that will not grow properly because photosynthesis are not available. It cannot grow properly in size. Riciness, premature initiation of flower bud because of high or low temperature. Such curds are poor in quality or marketing. जर तुम्ही मार्केटमध्ये गेले, कधी कधी इमॅच्युअर किंवा प्रीमॅच्युअर खूप लवकर फ्लावरिंग झालं, तर दॅट फ्लावर इज नॉट कॉम्पॅक्ट. असे मध्ये मध्ये तुकडे 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 त्याचे ते फ्लावर बर्ड्स दिसतात, त्याला आपण रायसिनेस म्हणतो. हाय टेम्परेचर और लो टेम्परेचर or premature initiation of flower because of this temperature fluctuation will cause riciness in your cauliflower. Browning, bitter taste, brown spots on the curd because of boron deficiency. Browning, if your plant is not getting proper amount of boron, तुमच्या सॉइल मध्ये जर बोरॉन नसेल किंवा तुम्हाला तुम्ही सप्लाय केलेला नसेल, that time the flower curd starts become brown in color. In such cases you have to apply borax and 20 kilograms per hectare. विपटेल, तुमचं विपटेल मध्ये तुमचं कर्डच फॉर्म होत नाही. The leaves are not properly developed, curd is not marketable size, it is not developed properly, and this is mainly because of molybdenum deficiency. Molybdenum, boron हे तुमचे micronutrients आहेत. Micro means required in small quantity, but still they play important role in plant growth. So if your soil is lacking in molybdenum or in boron, then this whiptail and browning disorder will occur in your cauliflower. Blindness, इकडे ब्लाइंडनेस म्हणजे काय? डेव्हलपच नाही झालं, तिथे तुम्हाला कर्ड भेटलंच नाही. लो टेम्परेचर, टर्मिनल डॅमेज बाय insect or pest, this will result in no फॉर्मेशन ऑफ कर्ड्स. तुमचे जे हेड आहे, जे कर्ड आहे ते डेव्हलप होत नाही. ग्रोईंग पॉइंट जर तुमचा टर्मिनल बर्ड जर तुमचा खाल्ला गेला, जिथं तुमचं कर्ड येणार आहे, वेअर दिस कॉलीफ्लॉवर कर्ड इज गोइंग टू डेव्हलप, इफ सच टर्मिनल पॉइंट इज डिस्ट्रॉइड आयदर बाय लो टेम्परेचर, आयदर बाय insect or pest, then you will not get cauliflower head developed. Now comes the blanching. Last blanching. So as I explained to you, this is an intercultural operation. Cauliflower मध्ये, if your cauliflower gets exposed to sunlight, then yellowing starts occurring. ते yellowing, पर्पल कलर डेव्हलप होतं. कधी कधी मार्केटमध्ये आधेमध्ये असे पर्पल कलरचे कॉलीफ्लॉवर्स दिसतात. पर्पल म्हणजे नॉट एंटायर पर्पल, टिंज ऑफ पर्पल और ब्राउन कलर. Okay, so that is because these curds have been exposed to sunlight, then sun burning occurs, and that's why they become yellow. Then they will lose their flavor. Nobody wants to buy purple or such yellow color cauliflowers. So for that you have to do this blanching treatment. Usually blanching मध्ये तुम्ही काय करता, whatever are the surrounding leaves, the leaves which are surrounding the curd, you tie them up. तुम्ही त्याला गोळा करता and you tie them on top of the curd. असं आतमध्ये तुम्ही त्या कर्डला ह्या leavesनी कव्हर करता, so that the sunlight doesn't reach the curd. Okay, that's why the self blanching variety जी होती, I think हिंज होती, that variety is self blanching because automatically naturally त्याचे जे leaves आहेत ते असे ग्रो होतात. त्याच्या लीव्सच्या आतमध्ये तो कर्ड डेव्हलप होतो आणि त्याला हे ब्लांचिंग ट्रीटमेंट करावी लागत नाही. So this operation is done by drawing and tying the leaves around the curd with rubber band. This will induce milky white color to the curd, which may be sold at higher price in the market.
Leaves should not be left tied over more than 4 to 5 days. Use rubber band of different color. This makes it easy to distinguish the head while harvesting. So this is in short cultivation practices of cauliflower. So blanching, at least you should know the disorders. Cat faces semen, your tomato. Then blanching is done in your cauliflower. Buttoning is seen in your cauliflower. Fruit cracking is because of your boron deficiency. हे तुम्हाला सगळे माहिती पाहिजे. Apart from this, we already have shared the table for the fruit vegetable crop study from that. आणि तुमचे व्हेजिटेबल क्रॉप्सचे नोट्समध्ये व्हेजिटेबल क्रॉप्स इन्क्लुडेड नाही आहेत, तर ह्याचे PPT मी शेअर करते. पण नोट्स ऑल्सो आय विल अपलोड इट सून. by Monday I will upload the notes of vegetable crops. From that notes, make sure you study only whatever is in your syllabus. तुमच्या सिलेबसमध्ये जेवढे व्हेजिटेबल क्रॉप्स आहेत फक्त तेवढेच अभ्यास करायचा. पोटॅटो, ब्रिंजल, टोमॅटो, चिली, ओनली दिस मच. इवन इफ दॅट नोट्स हॅज एक्सेस अमाउंट ऑफ अदर क्रॉप्स, ते हॉर्टिकल्चर कॉलेजचे किंवा आमच्या ॲग्रिकल्चर कॉलेजचे नोट्स असतात व्हेजिटेबल कोर्सचे, तर दुसरे पण क्रॉप्स असतील जे तुम्हाला सिलेबसमध्ये नाही आहे, तर प्लीज डू नॉट स्टडी अदर क्रॉप्स. Only stick to your syllabus. Whatever is in your syllabus, only study those fruits, vegetable and flower crops. Okay, flower crops, as I told you earlier, you have to study them from the video lectures itself. Video मध्ये इंडिव्हिज्युअल क्रॉप आज 15-20 मिनिटाचे एक एक क्रॉपचे व्हिडिओज आहेत, प्रॉपरली एक्सप्लेन केलेले आहेत. You watch those videos. After watching, if you feel you have not understood any part, or if you feel you want me to explain it again, then you let me know by next week itself. ते मी कव्हर करू शकते. We do not have time to cover flower crops in detail. Okay, so now we have finished in vegetable crops. We have finished potato, brinjal, tomato, chili, onion, okra, cabbage, cauliflower. All these things we have finished. Only remaining thing from your course is muskmelon, watermelon, cucumber. हे आपण मस्कमेलन, वॉटरमेलन, क्युकंबर हे सगळे तुमचे कुकुरबिट्स आहेत. हे एका लेक्चरमध्ये होणार. लिफी व्हेजिटेबल्स एक होईल आणि तुमचे ग्रेप्स. सो मॅक्झिमम नेक्स्ट वीक युअर सिलेबस विल बी कम्प्लिटेड. रेजिंग ऑफ सीड्स इन हॉर्टिकल्चर प्रॉब्लेम, प्रिपरेशन ऑफ सीड बेड, हे आता मी थोडं तुम्हाला एक्सप्लेन केलं, बट स्टील वी विल गेट द टाइम, वी विल study them. Half an hour or 1 hour will be required how to do this. How the seed beds are prepared, why we should raise seeds of horticultural crops in nurseries. I already explained today. Still we'll do this again. Okay, propagation, fruit crop, vegetable crops, we have already done. Most of the vegetables are by seeds. So if anyone having any question based on today's lecture, आपण 5 क्रॉप्स घेतलेले आहेत आज. ओके, देर इज सम क्वेश्चन. हे काय चालू झालं टायपिंग? हाऊ टू टर्न दिस ऑफ? डज एनीवन नो हाऊ टू टर्न दिस ऑफ? एनिवे, कुणाला काही क्वेश्चन्स आहेत का? Is anyone having any questions on today's class?